अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज, आज आपण सिंगापूरमध्ये आहोत आणि सिंगापूरमध्ये आपण ज्ञानेश्वरीचा हा आपला पुढच्या प्रवचनाचा टप्पा घेतो आहे. आपला अध्याय चालू आहे राजविद्या राजगुह्य योग, अध्याय 9. या अध्यायामध्ये आत्तापर्यंत आपण जो विचार बघितला तो प्रकृतीच्या पासून निर्माण झालेली सृष्टी आणि याच्यासाठी भगवंताचा असलेला केवळ काहीसा स्पर्श, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण मागच्या प्रवचनापर्यंत मांडला. धृतराष्ट्र येरजाऱ्या घालतोय, संजय ही पूर्ण गीता भगवंत अर्जुनाला सांगतायत ती ऐकतोय. पण अर्जुनाच्या डोक्यामध्ये असलेला एक विचार आहे की भगवंत जे आपल्याला सांगतायत, भगवंत जे गूढ आपल्याला सांगतायत, ते गूढ आत्तापर्यंत भगवंतांनी कोणालाच सांगितलं नाही असं भगवंत म्हणतायत. जर भगवंत असं म्हणत असतील की मी गूढ कोणाला सांगितलं नाही, तर मग ते मलाच का सांगतायत? हा त्या अर्जुनाच्या डोक्यामध्ये असलेला खरा विषय आहे. या विषयाला, या मनातल्या भावनेला, या डोक्यातल्या अर्जुनाच्या सिद्धांताला दूर करण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष भगवंत एक एक गोष्ट त्याला अवधान देऊन ऐक म्हणून सांगतायत. आता या अवधान देऊन ऐकण्याच्याबद्दलचा विचार गेल्या प्रवचनात आपण बघितला. अवधान देणं म्हणजे काय? अवधान देणं, लक्ष देणं, त्याच्यानंतर तुमचं असलेलं त्याच्यामध्ये स्वतःचं मन गुंतवणं, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या संकल्पना संपूर्ण वेगळ्या आहेत. अवधान द्यावे, अवधान या शब्दाचा अर्थ संपूर्ण 5 इंद्रिय, मन, हृदय, तुमचं असलेलं चैतन्य सगळं एकाच ठिकाणी ज्यावेळेला विचार करेल त्यावेळेला त्या गोष्टींचा अर्थ होतो अवधान देणं. आता आपण म्हणतो अवधान द्या, आपलं अवधान आणि हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेल्या अवधानात खूप मोठा फरक आहे. आजच्या प्रवचनाचा जो टप्पा आहे सुरुवातीचा, तो वेगळा आहे, याचे दृष्टांत वेगळे आहेत आणि या दोघांची सांगड घालताना जो ज्ञानार्थ आलेला आहे तो त्याच्यापेक्षा अजून वेगळा आहे. ऐका. जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभवी पंडुसुता, हे तुम्ही जाणे. काजे मिया अधिष्ठिलिया प्रकृती, होती चराचराची या संभूती, म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडेया. आता येणे उजेवडे निरुते, न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते, जे माझ्या ठाई भूते परी भूती मी नसे. 3 ओव्या पहिल्या आपण घेतल्या आहेत. अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग, ओवी आहे 31. जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभवी पंडुसुता, हे तुम्ही जाण. या सृष्टीमध्ये जर सूर्य नसेल, विचार करा, सूर्यच नाही तर सृष्टी जन्मालाच येऊ शकत नाही. पण सूर्य विशेष काही करतोय का? नाही. सूर्य मुद्दामून काही पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी म्हणून काही स्वतः योगदान देतोय का? नाही. सूर्य हा सूर्य आहे. सूर्य एक तारा आहे, त्याच्यापासून विविध प्रकारचे वायू, विविध प्रकारचे अग्नी त्याच्यामध्ये विस्फोट होत आहेत आणि ते ज्वलंत असलेला तो सूर्य, त्याच्यातनं निर्माण होणारा तो प्रकाश हा पृथ्वीवरती अगदी सहज पोचतोय किरणांच्या रूपाने. कोट्यावधी मैल दूर असलेला हा सूर्य आहे आणि कोट्यावधी मैल दूर असलेला सूर्य त्याच्यापासून काही प्रमाणात, अगदी काही प्रमाणात पृथ्वीला सोसेल एवढीच किरण आपल्याकडे आपण घेतोय किंवा तेवढ्या, त्याच्यापासून काही फरलांग अंतरावर जर आपली पृथ्वी गेली तर सगळं जळून नष्ट होईल. विचार करा तुम्ही. म्हणजे त्या 2 यांच्यातलं अंतर हे कायम असलं पाहिजे. सूर्य आणि पृथ्वी याच्यातलं अंतर कायम असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त लांब गेलं तरी गारठून पृथ्वी नष्ट होईल आणि त्याच्यापेक्षा जास्त जवळ गेलं तर जळून पृथ्वी नष्ट होईल. त्याच्यामध्ये दोघांमधलं जे अंतर आहे ना, हे अंतर कायमस्वरूपी भगवंत रूपाने तसंच असलं पाहिजे. माऊलींची जी उभी आहे ना, ती हाच दृष्टांत पूर्ण करण्यासाठी
म्हणून उपयुक्त आहे. हा जो दृष्टांत तुम्हाला सांगितला, या दृष्टांताच्या बरोबर ही ओवी चालते. जे लोकचेष्टा समजता, लोकांच्या असलेल्या व्यापारांच्यामुळे किंवा त्यांच्या निर्मितीसाठी सृष्टीतल्या त्यांच्या संपूर्ण असलेल्या या सगळ्या अन्नधान्यापासून रोजच्या जगण्यातल्या सगळ्या गोष्टी, त्यांचं जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्यांचं जीवन हे सूर्याच्यावर अवलंबून आहे. जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता, तो सूर्य या जगण्यासाठी, पृथ्वीवरती जीवन जगण्यासाठी, या सृष्टीमध्ये असलेले सगळे प्राणी मात्र जगण्यासाठी, म्हणून जसा सूर्य हा निमित्त मात्र आहे, सूर्य हा निमित्त मात्र आहे, त्याचप्रमाणे या जगाच्या उत्पत्तीसाठी, जगाच्या निर्मितीसाठी मी केवळ निमित्त मात्र आहे. मी ठरवून कुठली गोष्ट निर्माण करत नाही. माझा कुठलाही हेतू कोणतीही गोष्ट ठरवून निर्माण करण्याचा नाही किंवा मी त्याच्या बाबतीत संपूर्ण उदासीन आहे. हा झाला सिद्धांताचा टप्पा की तुम्हाला असलेल्या या पृथ्वीच्या या स्पर्शाला, सूर्याच्या स्पर्शाला, पृथ्वीच्या आणि सूर्याच्या अंतराला, या सगळ्यांमध्ये मर्यादा आहे. याच्यात तुम्ही जवळ जाऊ शकत नाही, लांब जाऊ शकत नाही. प्रत्यक्ष भगवंत सुद्धा असाच आहे. भगवंत स्वरूप होणं सोपं आहे, पण तुम्हाला सहन होणारा भगवंत, त्याच्यापासून काही अंतरावर तुम्ही असणं, त्यावेळेला तो भगवंताचा अनुभव येणं, भगवंत सहन होणं हे शक्य आहे. पण भगवंत सहन होण्यासाठी त्यातलं आणि आपलं अंतर जर जास्त झालं तरी आपण भोगाकडे जाऊ, ऐहिक सुखाकडे जाऊ. आणि जर आपलं अंतर कमी झालं, भगवंत आणि आपलं अंतर कमी झालं, तर आपण स्वतःहून नष्ट होऊन जाऊ, कारण आपणच भगवंत स्वरूप होऊन जाऊ. दोन प्रकार वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला भगवंत हवा आहे, प्रत्येकाला भगवंत हवा आहे. पण सहस्त्रकोटी तेजाचं असलेलं सूर्यासारखं ते पृथ्वी त्याला जवळ जाऊ शकत नाही, जळून का होईल. तसं भगवंत स्वरूप हे कोट्यावधी सहस्र सूर्यांचं असलेलं ते दैदिप्यमान, ते तेज, ते तुम्ही या चामड्याच्या देहाने तुम्ही ते अंगीकारू शकत नाही. चामड्याच्या देहाने, चामड्याच्या डोळ्यांनी ते रूप, ते स्वरूप तुम्ही बघू शकत नाही. म्हणून लोक प्रश्न सहज विचारतात, देव आहे का, देव आहे का, देव आहे का. हा देव, भगवंत हा ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगते ना, ही ज्ञानेश्वरीत प्रत्यक्ष भगवंत आहे. हा दृष्टांत किती सुंदर आहे बघा. सूर्याच्या असलेल्या अंतरावरती माऊलींनी केला विचार आहे. आता शास्त्रज्ञ बऱ्याच गोष्टी करतात. आता कॉम्प्युटर आले आहेत, सगळ्या वेगवेगळ्या विविध रचना आलेल्या आहेत, हातामध्ये तुमच्या गॅजेट्स आहेत, मोबाईल्स आहेत, तुमच्याकडे गुगल आहे, त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत आहेत, माहिती तंत्रज्ञान आहे. पण 750 वर्षापूर्वी काय होतं? 750 वर्षापूर्वी यातली कोणतीच गोष्ट नव्हती. मग माऊलींनी त्या गोष्टी तुम्हाला लिहिल्या ज्ञानेश्वरीमध्ये, त्या अभ्यासल्या गेल्या, प्रत्येक गोष्टीचं दृष्टांतासहित उदाहरण दिलं गेलं की हे अंतर कमी जास्त होऊन चालणार नाही. भगवंताच्या तुमच्यामध्ये असलेलं अंतर जर तसंच असेल तर तुम्ही सूर्याचा जसा अनुभव घेता, त्याप्रमाणे भगवंत तुमच्या असलेल्या जीवनातल्या उत्तम काळासाठी, उत्तम सुंदर जीवन जगण्यासाठी म्हणून भगवंताचं काही प्रमाणातला अगदी हलकासा स्पर्श एवढाच तुम्हाला उपयोगाचा आहे. त्याच्यापासून दूर गेलात तरी संपणारा, त्याच्या अगदी जवळ गेलात तरी संपणारा. म्हणून भगवंत ही संकल्पना समजून घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला सांगितलेल्या या श्लोकांमधला माऊलीने उलगडत केलेला एक सिद्धांत, त्याचा दृष्टांत आणि त्याचा तिला एक हलकासा विचाराचा पापुद्रा अलगद माऊलीने बाजूला केला आहे. तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला एक ठराविक अंतरावरच राहून भगवंत स्वरूप बघायचंय, अनुभवायचंय. आता यामध्ये ना एक विचार असा येतो, पुढची ओवी घेऊया म्हणजे तुम्हाला तो विचार नीट कळेल. का जे मी अधिष्ठिलिया प्रकृती होती चराचरा चिया संभूती, म्हणून हे मी हे उपपत्ती घडेया. ज्या वेळेला मी त्या प्रकृतीच्या संपर्कात येतो, अधिष्ठिलिया संपर्कात येतो, सहजगत्या मी प्रकृतीच्या जवळ येतो, त्या प्रकृतीच्या अधिष्ठानात मी प्रवेश करतो, त्या क्षणाला
चराचरी या संभूती म्हणजे चराचराला असा भास होतो, संभूती भास होणं, संभव असं वाटतं, हे उपपत्ती माझ्यामुळे हे जग निर्माण झालं, मी हे जग निर्माण केलं, माझ्यासाठी मी निर्माण केलं, मला गरज आहे म्हणून मी निर्माण केलं, मला वाटलं म्हणून मी निर्माण केलं, असं काही नाही. ते अगदी सहज निर्माण झालेलं आहे. केवळ आणि केवळ प्रकृतीचा अधिष्ठान माझ्या सहवासात येणं, मी प्रकृतीच्या अगदी जवळ जाणं, हे त्याचं जीवन निर्माण करण्याचं कारण आहे. सूर्याचं येणारे काही किरण सकाळी आपल्याला जीवनामध्ये नवीन सजीव निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहेत. सूर्याचं योगदान नाही. सूर्य वेगळा, त्याची किरणं वेगळी, प्रभा वेगळी. या दोन गोष्टी समजून घ्या. भगवंत खूप वेगळा. भगवंत सूर्यासारखा अफाट व्यापक आहे. त्याचं आपल्या चामड्याच्या देहाने आपण स्वरूप चिंतन करू शकत नाही, त्याचं बघू शकत नाही, पण त्याची किरणं अनुभवू शकतो सूर्याची. तसं भगवंताचा स्पर्श, भगवंताचा असलेल्या सृष्टीतला वावर, अनुभव आपण या देहाने अनुभवू शकतो. त्याला अनुभूती म्हणतात. त्याच्यासाठी अवधान पाहिजे म्हणून माऊली म्हणतात अवधान द्यावे. अथवा आता येणे उजीवडे निरुते न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते परी भूती मी नसे. आता तू डोळे उघडे ठेवून, ज्ञानाचे डोळे उघडे ठेवून उजीवडे निरुते, जे मी तुला सांगितलं आहे ते ज्ञानाचे डोळे उघडे ठेवून न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते. हा ऐश्वर्य योग पूर्णपणे न्याहाळ, बघ, समजून घे. अगदी मायेने, प्रेमाने भगवंत अर्जुनाला सांगतायत. ज्ञानाच्या डोळ्यांनी हा जो माझा ऐश्वर्य योग आहे तो नीट बघ, समजून घे. कारण या योगामध्ये तुझ्या मनामध्ये असलेले सर्व प्रश्न, सर्व शंका की मलाच का हे सांगतायत गुह्य, हे सगळं निघून जाणार आहे. जे माझ्या ठाई भूते परी भूती मी नसे. माझ्यात जरी ही सगळी सजीव सृष्टी असली तरी मी या सजीव सृष्टीमध्ये, या सजीवांच्या रूपामध्ये भूते, जे जे काही या सजीव या सृष्टीमध्ये आहे ती सर्व सजीव निर्जीव याच्यामध्ये मी नाही. मी सूर्य वेगळा आहे. किरणांमुळे हे सगळं घडतं आहे. किरण म्हणजेच सूर्य, किरण म्हणजेच प्रभा, किरण म्हणजेच सूर्याचं असलेलं अस्तित्व, पण सूर्य नाही. सूर्य हा फार लांब आहे. तो लांब असणं त्याचं, भगवंत लांब आहे. भगवंताची प्रभा, भगवंताचं तेज हे तुमच्या उत्पत्तीला कारण आहे. तुमच्यात भगवंत नाही, हे इम्पॉसिबल आहे. कारण ते शक्य असतं तर तुम्ही निष्ठ झालात. म्हणून जे जे भगवंत स्वरूप झाले या सृष्टीवरती ते ते भगवंत रूपानेच राहिले. त्या देहाला ते पुन्हा अंगीकारू शकले नाहीत. कारण हा प्रत्यक्ष हा भगवंताचा ऐश्वर्य योग आहे की ज्या क्षणाला तुम्ही भगवंताच्या जवळ जाल त्या क्षणाला तुम्ही भगवंत स्वरूप व्हाल. आणि भगवंत स्वरूप झाल्यानंतर या देहाचा तुम्हाला त्याग करावाच लागेल. दूर गेलात तर या भगवंत स्वरूपापासून लांब गेलात तर प्रभेच्यामुळे, भगवंताच्या प्रभेच्या शिवाय तुम्ही या ऐहलोकामध्ये, या सृष्टीमध्ये नष्ट होऊन जाल. अनेक गोष्टी तुम्हाला नष्ट करणाऱ्या आहेत. आणि भगवंताच्या अगदीच जवळ गेला तरी तुमचा देह तुम्हाला सोडावा लागणार आहे, त्याग करावा लागणार आहे. म्हणून असं एक अंतर का ज्या ठिकाणी भगवंताला आणि आपल्याला भगवंताचा अनुभव घेण्यासाठी असलेली शक्ती, ताकद आणि त्याची अनुभूती याचा प्रत्यय यावा यासाठीचं असलेलं उत्तम दोघातलं अंतर हे भक्तीचं अंतर आहे. ते अंतर समजून घेण्यासाठी हा ऐश्वर्य योग आहे. हे सगळ्यात ऐश्वर्यवान आहोत आपण की आपण भगवंत अनुभवू शकतोय. एका ठराविक अंतरावरून जसा सूर्य अनुभवतोय आपण, सूर्य आपल्याला अनुभवता येतोय, अगदी त्याचप्रमाणे भक्तीच्या असलेल्या एका ठराविक अंतराने भगवंताला आपण जवळ बांधून ठेवतोय. त्याची ती प्रभा, त्याचे असलेले ते सगळे सिद्धांतरूपी विचार, ज्ञानाचे विचार आपण अनुभवतोय. त्याच्यासाठी प्रत्यक्ष भगवंत शब्दरूपाने माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये अगदी ऐश्वर्य योगामध्ये प्रस्थापित आहे.
हा ऐश्वर्य योग तुम्हाला प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप दाखवण्याचं असलेलं कर्म, हे सगळ्यात मोठं कर्म जे माऊलींनी ज्ञानेश्वरी रूपाने तुमच्या आमच्यासाठी या सृष्टीमध्ये करून ठेवलं आहे. आपल्याला समजत नाही, हाच फक्त भाग थोडा वेगळा, बाकी सगळं आपल्याला माऊलींनी आपल्या समोर मांडून ठेवलेलं आहे. संपूर्ण भरलेलं ताट आहे जेवणाचं, पंचपक्वाद आहे, सुदृढ पौष्टिकता आहे, पण पोटामध्ये थरतच नाही अन्न. ज्याच्या पचनशक्तीला तेवढा ताणच देता येत नाही, त्याला ते सुग्रास भरलेलं ताट कधीही खाता येणार नाही, कधीही ते अन्न त्याला पचवता येणार नाही. पचवण्याची जी शक्ती आहे, पचवण्यासाठी लागणारे जे कष्ट आहेत, हे तुम्हाला स्वतः करायचे आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये असलेल्या ओव्या, त्याच्यातलं ज्ञान, त्याचे असलेले सिद्धांत पचवण्यासाठी फार कष्टप्रद गोष्ट आहे. काय हे सतत ऐकायचं, काय हे प्रवचनापणे करायचं, या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे, हा विचार केवळ एका ठराविक विचारांच्या इथे येऊन थांबतो की आत्ता याची काय गरज आहे. आणि काय गरज आहे म्हटलं की त्या क्षणाला भगवंताचं स्वरूप, भगवंताचा स्पर्श, याच्यातलं भगवंताचं आणि तुमचं या दोघांमधलं अंतर वाढतं. त्या क्षणाला देह अयहलोकाकडे निघून जातो आणि स्वरूपाचं ज्ञान होणं अशक्य होऊन जातं. म्हणून भगवंताचं आणि तुमच्यातलं अंतर अगदी असं हवं की जिथे भगवंत अनुभवता येईल. अथवा भूते ना माझ्या ठाई ना भूता म्हणजे नाही, या कुणा तू काही चुकू नको. बघा, माऊलींची जी ओवी आहे ना, या ओवींमध्ये आणि गीतेतल्या श्लोकांमध्ये बराच फरक आहे. भावनेचा जो पापुद्र आहे, श्लोक आहे न च माताणी कर्माणी निबधंती धनंजय, एवढंच आहे. उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु. आज म्हणजे ह्या श्लोकामध्ये एक ठराविक भाव, याच्यामध्ये भाव अर्जुनाचा आणि भाव भगवंताचा, या दोघांच्या असलेल्या नात्यातला जो भाव आहे ना, त्यातला जो बारीक पापुद्र आहे, तो माऊलींनी इथे उलगडून दाखवला आहे. अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता म्हणजे मी नाही, या भूते सजीव माझ्यात नाही, मी सजीवांमध्ये नाही. हा विचार हा खुणा तू काही चुकू नको, हा विचार कधीही तुझ्या डोक्यामध्ये येऊ देऊ नको. हा लक्षात ठेव की कुठल्याही सजीवामध्ये मी नाही आणि कोणत्याही गोष्टीमध्ये, या चराचरामध्ये, या सृष्टीमध्ये कोणत्याही गोष्टीत मी नाही आणि कुठलीही गोष्ट माझ्यामध्ये नाही. सृष्टी वेगळी, भगवंत वेगळा, सूर्य वेगळा, पृथ्वी वेगळी. स्पर्श, किरणांचा स्पर्श हा फक्त भगवंत सांगण्याचा माऊलींचा खूप मोठा प्रयत्न आहे. म्हणजे जो देह सृष्टीमध्ये येतो तो नष्ट होऊन जातो, तो भगवंताला मिळतो, भगवंतालाच जाऊन मिळतो, असलं काहीही नाही. अमुक माणसांमध्ये देव आहे नाही, तमुक माणसामध्ये देव आहे नाही, या मूर्तीमध्ये देव आहे नाही, या मंदिरात देव आहे नाही, अमुक महाराज आहेत ते हात वर करतात, आशीर्वाद देतात म्हणून माझं नशीब बदलणारे नाही, अमुक महाराजांचा फोटो घरात लावला म्हणून त्यांनी मला 2 हातांनी वर करून त्या माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा ऐश्वर्य योग आला, मुळीच नाही. घरात फोटो लावणं, मूर्तीपूजा करणं, सातत्याने मंदिरात जाऊन डोकं आपटणं, नवस बोलणं, एखाद्या गोष्टीच्या सातत्याने मागे लागून मला कसं या जीवनामध्ये सुख, पैसा, संपत्ती प्राप्त होईल म्हणून वेड्यासारखे होम, हवन, यज्ञ करणं, या सगळ्या गोष्टी माऊलींनी हा पापुद्रा उलगडताना फोल ठरवलेला आहे. सूर्याच्या किरणांचा स्पर्श सकाळचा जो आल्हाददायक आहे, संध्याकाळचा जो आल्हाददायक आहे, तो सूर्य जसा सकाळी उगवताना आपण नजरेने बघू शकतो, जसा संध्याकाळी मावळताना जसा बघू शकतो, तो बघणं हे आपल्या डोळ्यांना शक्य आहे. 12 मध्यान्हीचा सूर्य उघड्या डोळ्यांनी बघणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे सूर्य बघणं ही जी संकल्पना आहे ती भगवंताची संकल्पना आहे, भगवंताने ती रचना केलेली आहे.
भक्तिरूपाने ज्या वेळेला तुम्ही सकाळी पहाटेच्या वेळेला तो सूर्य बघता, तसंच भक्तिरूपाने सूर्याचं अगदी मोठं बिंब सकाळी सूर्य दिसण्याचं असलेलं स्वरूप भगवंताचं भक्तिरूपाने बघण्याचं हे स्वरूप तुम्ही भक्तिरूपाने बघताय. पांडुरंग विठ्ठलाची मूर्ती तुम्ही ज्यावेळेला पंढरपूरमध्ये बघताय ते भक्तिरूपाने त्याचं स्वरूप बघताय आणि ते आल्हाददायक आहे. या सृष्टीमध्ये असणारे तुमचे सगळे मनापासून केलेले भजन कीर्तन असलेली प्रवचनं, माऊलींचं हे असलेलं ज्ञानेश्वरीतलं हे अक्षर हे संध्याकाळच्या त्या असलेल्या शीतल अगदी सहज दिसणाऱ्या मोठ्या बिंबाप्रमाणे आहे. शीतलता आहे, सूर्यबिंब आहे, प्रभा आहे, तेज आहे, पण संध्याकाळच्या वेळेचं अत्यंत रमणीय, विलोभनीय, विविध रंगांनी नटलेलं असं या सृष्टीमध्ये असलेलं ते विलोभनीय रूप हे माऊलींच्या या ज्ञानेश्वरीमध्ये असलेल्या अक्षर रूपाने आहे. तो भगवंत आहे, तो तुम्हाला दिसतो आहे, पण अगदी साधं स्वरूप, तुम्हाला सहन होईल असं स्वरूप हे शब्दरूपाने, अक्षररूपाने प्रत्यक्ष भगवंत या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. हा ज्ञानेश्वरीचा तुमच्या देहाला होणारा स्पर्श, तुमच्या हाताला होणारा स्पर्श हा भगवंताचा स्पर्श आहे. अशा तुमच्या अंगाला जे अक्षरं लागत आहेत हाही भगवंत स्पर्श आहे. यातलं ज्ञान तुमच्या बुद्धीला स्पर्श करते हाही भगवंत स्पर्श आहे. तुम्ही वाचताय त्या डोळ्यांनी, तुम्ही ज्यावेळेला ओवी वाचताय त्यावेळेला डोळ्यांचा आणि या आलेला ओव्यांचा संबंध हाही भगवंताचा स्पर्श आहे. तुम्ही ज्यावेळेला बोलताय, ज्यावेळेला ते वाचताय त्यावेळेला तुमच्या आलेल्या ओठांचा, तुमच्या आलेल्या जिभेचा आणि असलेल्या अक्षरांचा हा स्पर्श आहे. हा स्पर्श म्हणजे भगवंत आहे. हा ईश्वरी योग आहे. ही मी आज ज्ञानेश्वरी वाचतोय, माऊलींची ज्ञानेश्वरी मी वाचतोय आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतोय. हा भगवंत आहे. ह्या भगवंताचा हा अनुभव आहे. माऊली सांगतायत तुम्हाला सगळे केकुलकडून, पुढची ओवी घ्या, अजून सुंदर आहे. हे सर्वस्व आमुचे गूढ, परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देऊनी कवाड हृदय बुक. हे सगळं गुह्य ज्ञान आत्तापर्यंत तू म्हणतो मी कोणालाच दिलं नाही, ते मला का देतोय? अरे वेड्या, हे गुह्य ज्ञान तुला दिलं आहे आणि हे दिलेलं तुझं गुह्य ज्ञान हे तुझ्या सवळ ठेव. इंद्रियांची कवाडं बंद कर, तुझे डोळे बंद कर, तुझं मुख बंद कर, नाक कान बंद कर, त्वचा बंद कर. या सृष्टीतून तुझा देह बाजूला काढ. देह बाजूला काढून आतमध्ये जे तो हृदय आहे, आतमध्ये हृदयाच्या जागी नोड आहे, जे चैतन्य आहे, त्या चैतन्यातून हा माझा हा ऐश्वर्य योग हे गूढ तू अनुभवण्याचा प्रयत्न कर. हे सर्वस्व आमुचे गूढ, परी दाविले तुझं उघड. हे माझं गूढ, हा माझा भगवंत, हे चैतन्य, हे तू स्वतः अनुभव. कशाने? हृदयाच्या मार्गाने, इंद्रियाच्या मार्गाने नाही. त्याच्यामुळे हात लावला मूर्तीला, डोकं आपटलं मूर्तीवर, टिळा लावला, 10 वेळा जाऊन मंदिरात गेलो नाही. माऊली समजून सांगतायत भगवंत स्पर्श सूर्याच्या किरणासारखा आल्हाददायक स्पर्श माऊलींचा असलेला हा सिद्धांत आहे, हा विचार आहे. एरवी अनुमानाचे नि पैसे, हा दंश जव नाही हातात व माझे साचो कारपण पार्था, न संपडेगा सर्वथा जेवी तुशी करून. इथे फार उत्तम दृष्टांत दिला आहे. ज्यावेळेला तुम्ही कधी जर तांदूळाचे ज्यावेळेला रूपांतर, म्हणजे भात असतो, भाताचं रूपांतर त्यातनं तांदूळ वेगळा होतो, त्या भाताचं ते टर्फल उडतं त्यावेळेला कोंडा वेगळा होतो, तांदूळ वेगळं होतं. आणि ते टर्फल म्हणजे त्याला तूस म्हणतात. त्याला तुसामध्ये कुठल्याही प्रकारचा तांदळाचा कण कधी येत नाही, कारण ज्यावेळेला ते वेगळं होतं त्यावेळेला हवेने फक्त तूस उडतं, तांदूळ आणि कोंडा खाली पडतो. त्या तुसामध्ये अजिबात एका तांदळाच्या कणाचाही तिथे अंश नसतो. त्याच्यावरती हे दृष्टांत, त्याच्यावरती ओवी आधारित आहे. हा दंश जव नये हात, ज्या लोकांना, ज्या सृष्टीतल्या ज्या सजीवाला या सूर्याचा प्रभेचा स्पर्श नाही, या भगवंताच्या विचारांचा, सिद्धांताचा, या गुह्याचा ज्याला स्पर्श नाही, तव माझे साचोकार पण प्रार्था. साचोकार ज्याचं असलेतलं हे सगुण रूपाचं दर्शन पार्था, न सपडेगा सर्वदा. तुला त्या लोकांना हे माझं असलेलं स्वरूप, खरं स्वरूप
प्रत्यक्ष स्वरूप, सत्य स्वरूप कोणालाही सापडणार नाही. आणि ते न सापडलं कसं सापडणार नाही? का त्या तुसामध्ये कणभर सुद्धा तांदूळ नाही. ढिग लागलाय तुसांचा, त्याच्यामध्ये तांदूळ नाही, त्या दळाचा कण नाही. त्याप्रमाणे केलेल्या चुकीच्या गरजेपुरत्या नवसाचा, डोका आपटलेल्या देवधर्माचा, दादांत खोट्या असलेल्या तुमच्या भावनेचा या सृष्टीमध्ये भगवंताच्या बेगडी भक्तीचा, या भगवंताच्या स्वरूपाशी काहीही संबंध नाही. ज्ञानेश्वर ही स्वतःसाठी आहे, लोकांना अक्कल देण्यासाठी ज्ञानेश्वरी नाही. हे जे काही आहे हा विचार तुम्ही आम्ही, कदाचित मी हे मांडतोय, तुम्हाला याच्यापेक्षा चांगला अजून विचार समजेल. प्रत्येकाला या ज्ञानेश्वरीच्या असलेल्या दृष्टांताचा अनुभव वेगवेगळा आहे, विचार वेगवेगळा आहे. हा तुम्ही आणि मी व्यक्तिगत स्वरूपात ज्ञानेश्वरीचा अनुभव घेणं हा भगवंताचा स्पर्श अनुभवणं आहे. आज या सिंगापूरमध्ये आपण आलो आहेत, आजूबाजूला इमारती आहेत, भिंती आहेत, त्याच्या ठिकाणी अगदी उंचावर जवळजवळ 18व्या-19व्या मजल्यावर बसून आपण हे प्रवचन करतोय. हा सुद्धा ऐश्वर्य योग आहे. हा देह इथे येणं, हे प्रवचन इथे होणं. आता इथे मी फिरतोय समजा सिंगापूरमध्ये, परदेशांमध्ये, म्हणजे इथे भगवंत नाही आहे का? आता विश्वात्मके देवे येणे वाग्य नेतो. जर विश्वातल्या असलेले, विश्वात्मके देवे, एक देव नाही अनेक देव असलेले सर्व देव, जर सर्व देव आहेत असं जर माऊलींचं म्हणणं आहे की आता विश्वात्मके देवे येणे वाग्य नेतो शवे, आणि यावं हे माझी ज्ञानेश्वरी. जे जे कोणी इथे या सृष्टीमध्ये भगवंत आहेत, ज्यांना तुम्ही मानता, ज्यांना भगवंताची मान्यता तुम्ही दिली आहे, त्या सगळ्या भगवंतांनी इथे यावं, हे वाचावं. कारण त्या भगवंतांनी, याचा अर्थ सृष्टीमध्ये असलेले सगळे विविध पंथ धर्म यांनी ज्ञानेश्वरी वाचावी आणि वाचून आगेने तोषावे, संतोषून आनंद ज्यावेळेला तुम्हाला होईल, तोषोनी मज द्यावे पसाय. असं या विश्वात्मके देवामध्ये मागितलेलं मागणं आहे की तुम्ही या, प्रत्येकाने या, असलेल्या चराचरांनी या, ज्ञानेश्वरी वाचा. मग यात भगवंत स्वरूपामध्ये विश्वात्मके देव म्हटल्यानंतर खरंच विश्वामध्ये देव आहे का? अहो महाराज, मलेशियामध्ये 56%, 57% मुस्लिम लोक आहेत. म्हणजे जवळजवळ 60% ज्याच्यामध्ये मुस्लिम लोक राहतात. त्या ठिकाणी बाटू केव्ज नावाची एक सुंदर गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये प्रत्यक्ष कार्तिकेय स्वामी म्हणजे शंकराचा मुलगा, गणपती बाप्पाचा भाऊ, याचं मोठं मंदिर आहे. जवळजवळ 150-200 फुटाची उंच मूर्ती तिथे आहे कार्तिकेयची. बाजूला गणपती बाप्पाचं सोन्यासारखं मंदिर आहे, तिथे देवीचं मंदिर आहे, पौडलेली देवी आहे, दुर्गेचं स्वरूप तिथे आहे. एवढ्या मोठ्या मुस्लिम देशामध्ये एवढं सुंदर भगवंताचं मंदिर, एवढं सुंदर असलेलं कार्तिकेयचं मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर, तिथे आपण बसून ज्ञानेश्वरी वाचली, तिथे आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं आहे. आज सिंगापूरमध्ये इथे वेगवेगळी मंदिरं आहेत, त्यांच्याकडे असलेलं सोन्याचं स्वरूप मंदिर, काही बुद्धाची इथे मंदिरं आहेत, त्याच्यामध्ये एक गोल्डन टेम्पलमध्ये बुद्धाचं मंदिर आहे. मग तिथल्या लोकांचा पण भाव आहे ना त्याच्यामध्ये, की हा देव आहे. सिंगापूरमध्ये मंदिर आहेत, त्यांचा पण भाव आहे ना की इथे देव आहे. चर्च आहेत, बुद्धांची मंदिरं आहेत, मस्जिद आहेत, त्यांचा तो भाव आहे. आता विश्वात्मके देव, इथे असलेला प्रत्येक विश्वातला प्रत्येक देव प्रत्येकासाठी गीता आहे, प्रत्येकासाठी ज्ञानेश्वरी आहे. कारण हे तत्वज्ञान आहे. प्रत्येक ठिकाणी जसं सूर्याचा किरण पोचतो, सूर्याला जर भगवंत मानला तर सूर्याचं असलेलं प्रभेचं, तेजाचं स्वरूप मग ते मंदिरावरही पडणारे, मस्जिदीवरही पडणारे, त्या बुद्ध धर्मांच्या मंदिरावरही पडणारे आणि त्या चर्चवरही पडणारे, स्पर्श सगळीकडे आहे ना. म्हणून माऊलींनी म्हटले आता विश्वात्मके देवे. मग तुमचा एकमेकाबद्दलचा दुजाभाव नसला पाहिजे, तुमचा आमच्यातला पण दुजाभाव नसला पाहिजे. म्हणून अहंकार विरहित हा भगवंताचा, हा स्पर्शाचा अनुभव, हा माऊलींनी जो सांगण्याचा प्रयत्न केला आहे, माऊलींनी प्रत्यक्ष रूपामध्ये भगवंताचा अनुभव या देहातनं घ्यायचा असेल तर ठराविक व्यक्तिगत आहे ना, दुसऱ्याला सांगण्यासाठीचा नाही आहे. अनुभव तुमचा व्यक्तिगत आहे, दुसऱ्याला तुम्ही सांगू शकत नाही शब्दातून.
पुढची ओवी बघा, माऊली त्याच्या पुढे जाऊन सांगतात की याच्यामध्ये बेगडी काय आहे. एरवी अनुमानाचे नि पैसे आवडे कीर कळेले से परी मृगजळाचे नि बोलांशी काय भूमिनी मे. जे जाळ जळी पांगिले ते तर चंद्रबिंब दिसे आतुंडले परी थडिये काढून झाडेले तेव्हा बिंबके सांगले. दोन दृष्टांत दिले. एक की तुम्हाला अनुभव आला, मला भगवंताचा अनुभव आला म्हणून ओरडून सांगणाऱ्याने प्रत्यक्ष मृगजळामुळे जमीन कधी भिजत नाही, हा पहिला दृष्टांत आहे. आणि दृष्टांत दुसरा आहे की समजा जाळं समुद्रात टाकलंय मासे मारण्यासाठी आणि त्याच्यामध्ये समजा चंद्रबिंब अडकलं असं दिसत असलं तरी प्रत्यक्ष चंद्रबिंब त्याच्यात अडकत नाही. याचा अर्थ आणखीन एक पुढचा दृष्टांत दिले, तैसे बोलवरी वाचा बळे वायाची झकवीची दी प्रतीतीचे डोळे मग साचो कारे बोधा वेळे हाती ना होईजे. असे जे जे कोणी ओरडून सांगतायत की मला भगवंत आहे, मी भगवंत आहे, मला भगवंत प्राप्त झाला आहे, माझ्यात भगवंत आहे, मी देव आहे, हे सगळं खोटारडेपणाचं स्वरूप आहे. मी कोणामध्येही नाही, माझा अनुभव कोणालाही नाही आणि ज्याला माझा अनुभव आला तो या सृष्टीतच नाही. लक्षात ठेवा, ज्या क्षणाला भगवंत स्वरूप झालं त्या क्षणाला त्याचा देह या सृष्टीमध्ये नाही. भगवंताचा अनुभव घेणं, काही स्पर्श तुम्हाला होणं, ही अनुभूतीचे असलेले बोध जर तुम्हाला कोणी सांगत असेल की मी भगवंत बघितला आहे, मी अमुक बघितलं आहे, मी तमुक बघितलं आहे, तर हे सगळंचं सगळं स्वरूप, त्याचं फोटो लावणं, त्याचं उदो करणं, हे सगळं याच्यावरती ओढलेले माऊलींनी ताशेरे आहेत. ही अशक्य कोटीतली गोष्ट या सृष्टीची आहे. हा विचार तुम्ही विसरून जा. प्रत्येक वेळेला मला अनुभव आला असं जर लोक कोणी सांगत असतील, मी अनुभव घेतला आहे, मी भगवंत बघितला आहे, मी भगवंत तुम्हाला दाखवतो, भगवंत माझ्याकडे, याच्यात भगवंत आहे, त्याच्यात सोडा. हे वर करणे असं दाखवत असलं, प्रत्यक्ष भगवंत स्वरूप ज्यावेळेला त्यांच्या समोर येतं त्यावेळेला त्याचा बोधाची वेळ येते, त्यावेळेला ते त्याला सहन होत नाही, ते सहन करू शकत नाही. त्याच्या वेळेला भगवंताची असलेली बेगडी भक्ती उलगडून पडते. हे का सांगतोय तुम्हाला? प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप ज्यावेळेला ती व्यक्ती शेवटच्या टोकाला जाते, ज्यावेळेला भगवंताच्या या सृष्टीतनं निघून जाण्याची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला त्याच्या या बुद्धीचा असलेला अनुभव, त्याचा असलेला विचार हा थरकाप करतो, तोही तिथे घाबरतो. म्हणून बोधाचे वेळ, त्याला ज्यावेळेला अनुभूती येण्याचा वेळ येते, प्रत्यक्ष भगवंत स्वरूप बघण्याची वेळ येते, त्यावेळेला ती व्यक्ती मला अनुभव आहे म्हणून सांगणारी, फोटो लावलेली, भगवंताचं स्वरूप म्हणून या सृष्टीमध्ये स्वतःला मिरवणारी व्यक्ती प्रत्यक्ष अक्षरशः स्वतःच्या बोधाच्या वेळेला घाबरून जाते, तिचा थरकाप उडतो. हे लक्षात ठेव. मला समजणं, मला सहन करणं, मला मिठी मारणं, माझं अस्तित्व स्वतःच्यात घेणं हे एवढं सोपं काम नाही. म्हणून माऊलींना प्रत्यक्ष भगवंत स्वरूप मानण्याचं कारण माऊलीच भगवंत, माऊलींची अक्षरच भगवंत, ज्ञानेश्वरीच भगवंत. आपण एवढंच करू शकतो, तेही आपण करत नाही, तेही आपल्याला समजत नाही. आणि आपण म्हणतो की मला भगवंत दिसला पाहिजे, देवाचं स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, देव आहे का, देव असा असतो का, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. असू द्या महाराज. या सुंदर अशा वातावरणात सिंगापूरमध्ये एवढ्या छान म्हणजे या सृष्टीमधल्या एका छानशी जागेवर आज ज्ञानेश्वरीचं आपण हे प्रवचन केलं. ही ज्ञानेश्वरी आपल्या या ठिकाणी आली, आपल्याला ती घेऊन आली. एक लक्षात ठेवा, आपण हिला आणणारे कोणी नाही. आपलं हिला आणणं हा विचार मूर्खपणाचा आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला ज्ञानेश्वरी तुमच्या सोबत असेल ना, त्या त्या वेळेला ही संपूर्ण सृष्टी तुमची सेवा करण्यासाठी म्हणून हात जोडून तत्परपणे उभी राहील. आता आपल्याला, मला असं वाटतं, माझ्या मनात एक संकल्प आहे की बाबा आपण जगातल्या प्रत्येक देशात, प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वरी घेऊन जावी. या सृष्टीमध्ये आजच्या मितीने ज्या वेळेला जो खर्च आहे किंवा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या आजच्या दृष्टीने माझ्यासाठी अशक्य आहेत असं धरून चाला. 200-250 देश जर फिरायचे असतील तर त्याच्यासाठी लागणारा खर्च हा आजच्या मितीला माझ्याकडे अशक्य आहे. पण ज्ञानेश्वरी जाईल की नाही? तर ज्ञानेश्वरी 1001% ही ज्ञानेश्वरी त्या सगळ्या देशांमध्ये जाईल. हे कसं घडेल ते मला माहीत नाही.
कुठल्या रूपाने घडेल माहीत नाही, मी घेऊन जाईन का मला माहीत नाही, पण हे घडेल. ज्ञानेश्वरी सगळ्या ठिकाणी जाईल. भविष्यामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जग अभ्यासेल. जग या ग्रंथाचा मन लावून अभ्यास करेल. ज्या ज्या क्षणाला त्यांना भाव, श्रुती आणि त्यातले असलेले पापुद्रे समजायला लागतील त्या क्षणाला हा ग्रंथ जगत मान्यता घेऊन हा वारकरी संप्रदायाचा असलेला हा सगळा भाव, हे सगळे असलेले भक्ती स्वरूप असलेलं सगळं चिंतन संपूर्ण या जगामध्ये सर्वोच्च ठिकाणी असेल. ती वेळ माऊली आपल्याला दाखवतील याच्याबद्दल माझा ठाम विश्वास आहे. ज्ञानेश्वरी त्या सर्वोच्च ठिकाणी जाईल. कणभर माझा प्रयत्न, या देहाचा प्रयत्न माऊलींच्या असलेल्या इच्छेनुसार जर घडला, जर झालं, तर येण्याचं, या सृष्टीमध्ये येण्याचं, भगवंताचं हे कार्य पूर्ण करण्याचं समाधान चेहऱ्यावर प्राप्त होईल. इतकंच आज बोलतो. या ठिकाणी आजचं प्रवचन कितीही वाटलं पुढे बोलावं तरी वेळेची मर्यादा पाळून थांबतो. पुढच्या प्रवचनात नक्की भेटू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.